स्वागत आहे सर तुमचं पुन्हा एकदा लिंकमध्ये चॅनलवर. नमस्कार. नमस्कार. अ, तर हा निकाल मतदारांना अपेक्षित होता की काही त्यांनी वेगळा संदेश दिला असं वाटतं तुम्हाला? नाही, असं म्हणता येणार नाही, की त्यांनी काही वेगळा संदेश वगैरे दिलेला आहे असं काही म्हणता येणार नाही. कारण हा निकाल तसा अपेक्षितच होता. कारण यापूर्वी आपण जे विश्लेषण केलं होतं एकंदर प्रचाराचं वगैरे, त्यामध्ये आम्ही स्पष्टपणे असं म्हटलं होतं, की इथं राष्ट्रवादी थोडी जड जाणारच आहे. त्यामुळं हा निकाल अनपेक्षित होता, धक्कादायक होता, असं काही आता तरी म्हणता येणार नाही. कारण ज्या घडलेल्या घडामोडी होत्या, त्या घडामोडी आणि लागलेले निकाल पाहिले तर हे निकाल अगदी योग्य आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. मतदान कमी आणि संघटन जास्त असं वाटते का याच्यात? नाही, मतदान कमी हा प्रश्न येत नाही आहे. कसं आहे, आपल्या तालुक्यामध्ये बहुतांशी लोकसंख्या ही रोजगारानिमित्त बाहेरगावी आहे. मग कोणी व्यवसायानिमित्त असेल, नोकरीनिमित्त असेल, शिक्षणानिमित्त असेल. आणि त्यामुळं जर सलग सुट्ट्या जोडून मतदान आलं तर मतदानाला प्रतिसाद उत्तम मिळतो. पण रजा काढून, सुट्टी काढून असं जर मतदानाला बाहेर पडायचं म्हटलं किंवा मतदानाला मुद्दाम होऊन यायचं म्हटलं तर निश्चितच त्याचा परिणाम हा मतदानावर होताना दिसतो आणि मग 2-4% हे घटतं मतदान. आणि मुळात याद्याही आपल्या सदोष आहेत. अनेक मृत जे काय मतदार वगैरे आहेत ते तसेच आहेत. त्यामुळे ह्या याद्या फुगलेल्या आहेत थोड्याशा. मग ती सूज जी आहे याद्यांची ती कमी केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला परफेक्टच मतदान जर जाणून घ्यायचं असेल तर हे जे मृत स्थलांतरित असे जे मतदार आहेत ते मतदार जर कमी झाले या याद्यांच्यामधून तर निश्चितच हा टक्का तुमचा वाढताना दिसेल. रोजगाराच्या संधी तुम्ही आता जसं म्हटलं की मुलं बाहेरगावी आहेत, परगावी आहेत, बरोबर. शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी. तर त्यांच्यासाठी शिक्षण किंवा नोकरी ही इथं आपल्या तालुक्यामध्ये किंवा इथल्या भागामध्ये जर झाली किंवा होण्याची काही चिन्ह वगैरे काही यांची दिसतात का? हे बघा, मुळात असा विषय आहे की आजरा तालुका हा डोंगराळ आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर आहे. पण उद्योगाच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण इथं फारसं दिसत नाही. कारण इथं असणारा जोरदार पाऊस असेल किंवा आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांचा असणारा अभाव असेल. त्यामुळं बाहेरगावचे जे काय चाकरमाने आहेत ते इथं येऊ शकत नाहीत किंवा इथं येण्याजोगा एखादा मोठा प्रोजेक्टही नाही आहे. आणि भविष्यात एखादा आला तर तो ताकदीनं चालेल याची खात्री देता येत नाही. त्यामुळं निश्चितच रोजगाराचं काहीतरी माध्यम आपणाला उभं करावं लागेल. तेव्हाच आपणाला इथं स्थानिक जो काय इथला सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे तो इथंच स्थिरावेल, स्थिर स्थावर होईल. कारण आता शेतीमध्येही फारसं काही राहिलेलं नाही आहे. इथं बाकीचे आपण नेहमी चर्चा करतो त्याप्रमाणे इतर बाकीचे जे प्रॉब्लेम आहेत, उदाहरणार्थ जंगली जनावरांचा आपण कायमच उहापोह करत असतो. आता वातावरणामध्ये होणारे बदल असतील, होणारा प्रचंड पाऊस असेल, काही वेळेला पावसानं दगाफटका देणं, यामुळं इथं निश्चित शेतीमध्ये अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि रोजगाराचं पर्यायी साधन उपलब्ध नाही आहे, अशी अवस्था इथं आहे. मग हे जे उद्योग इथं नसण्याचं किंवा उद्योग आले तरी ते कितपत यशस्वी होतील याचं हे होत नाही. तर त्याच्यामागं हे लोकप्रतिनिधींची हार आहे असं वाटत नाही का तुम्हाला? आणि तुम्ही ही कमेंटमधून सांगा की ही लोकप्रतिनिधींची हार आहे का नाही ते? लोकप्रतिनिधींची हार निश्चितच आहे हे मान्य करावंच लागेल. पण कुठला उद्योग आहे आजऱ्यामध्ये सांगा मला? आहे ते उद्योग कसे बसे चालू आहे. नवीन उद्योग येत नाही आहेत. MIDC विस्तारीकरणाचा प्रश्न आपला पडलेला आहे. काही MIDCमध्ये काही लोकांनी भूखंड घेतलेले आहेत, ते उद्योगधंदा म्हणजे ज्यांना उद्योग करायचा आहे त्यांना जागा नाही आहे. आणि ज्यांनी हे भूखंड वगैरे घेतलेले आहेत ते उद्योग करत नाही आहेत. म्हणजे अशी विचित्र परिस्थिती आहे. त्यामुळं इथे निश्चितच हे लोकप्रतिनिधींचं अपयश आपल्याला म्हणावं लागेल. काहीतरी आणा ना तुम्ही, एखादी ठोस भूमिका घेऊन निश्चितच इथला बाबा रोजगार इथंच राहील, तो स्थलांतरित होणार नाही, याकरता तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना. तसा दृष्टिकोन तुम्ही ठेवला पाहिजे आणि त्या दृष्टीनं तुमची वाटचाल असली पाहिजे. नाही तर मग पारंपरिक पतसंस्था, बँका
साखर कारखाना सूतगिरणी, याच्या पलीकडे काय आहे? आणि त्या पण पतसंस्था ज्या आहेत किंवा जे त्यांचं जे उद्योग आहेत इथले जे रोजगार म्हणतोय आपण, बरोबर. त्याच्यामध्ये काय चालतंय आणि काय नाही ते ह्या जनतेला सुद्धा माहितीच आहे. नाही, बरोबर की आहे. हे किती बघा, आता विषय असा आहे, आपण सहकाराचं जाळं तालुक्यामध्ये आहे, चांगल्या पद्धतीनं संस्था चालू आहे, ते आपण म्हणतो, म्हणायला ते सोपं आहे. पण मला सांगा, आज किती पतसंस्था किंवा इतर संस्था आहेत सहकारातील की ज्या किमान वेतन कायद्याप्रमाणे समोरच्याला तोच प्रश्न होता. वेतन देतात? महत्त्वाचा मुद्दा आहे हा. कुठेतरी 5-10 हजार रुपयामध्ये, आता मग या महागाईच्या या कालावधीमध्ये 5 आणि 10 हजार रुपयेमध्ये तुमचे प्रपंच चालणार कसे? मग त्यापेक्षा बाहेर जाऊन एखाद्या हॉटेलात काम केलं तर 20-25 हजार रुपये मिळवतो. इथं 5-10 हजार रुपये मिळवून इथल्या स्थानिक नेत्यांच्या उठाठेवी करण्यापेक्षा बाहेर जाऊन आपलं किमान डोक्याला तरी ताप नाही, पगार घसघशीत मिळतो, पाठीमागं घरच्यांना काहीतरी देता येतं. त्यामुळं हा रोजगार बाहेर जाण्याचं कारण हे मुख्य आहे, लक्षात ठेवा. इथं रोजगारच उपलब्ध नाही आहे. उत्तूचा निकाल तुम्हाला अपेक्षित होता का? आणि उमेश आपटेंसारखे एक इतके वर्ष त्यांनी जे काम केलं होतं बरोबर. त्याच्यामागे त्यांचे हार होण्यामागचं कारण काय असं? उत्तूरचा निकाल हा अपेक्षित होता, त्यामागे अनेक कारणं आहेत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्येही आपण म्हटलं होतं की उत्तूरमध्ये निश्चितच शिरीष देसाई हे वरचढ ठरणार. त्यावेळी आम्हाला बऱ्याच लोकांनी उलटसुलट प्रश्न विचारले होते, पण निकालानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या. उत्तूरचा निकाल अपेक्षित का होता यामागे जाणं थोडंसं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे, उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रमुख दावेदार उमेश आपटे हे होते. उमेश आपटे हे आमदार सतीश पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते. गेली 10-15 वर्ष त्यांनी चांगली तिथं भक्कम फळी तयार केली होती. अशा वेळी त्यांनी अचानकपणे निर्णय घेऊन जे सतीश पाटलांचे कट्टर विरोधक आहेत अशा खासदार धनंजय महाडिक यांच्याशी सलगी करून त्यांनी तारानानी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं का जावं असा प्रश्न मतदारांच्या समोर होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आजही मतदारांना मिळालेलं नाही आहे. म्हणजे सगळं आलबेल होतं ना. विषय लक्षात घ्या, ज्या सतीश पाटलांना तुम्ही नेते म्हणत होता त्यांनी तुम्हाला अगदी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत पोचवलेलं होतं आणि स्थानिक सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला विश्वासात घेऊन सगळं चाललं होतं. मग असं असताना तुम्ही निर्णय का घेतला या प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत उमेश आपटे देऊ शकले नाहीत. दुसरा मुद्दा असा होता, लढत झाली ती उमेश आपटे, राष्ट्रवादीचे शिरीष देसाई आणि शिवसेनेचे विठ्ठलराव उत्तुरकर. आता प्रश्न असा आहे, विठ्ठलराव उत्तुरकर हे शिवसेनेमध्ये कधी होते? म्हणजे ज्यावेळी उमेदवारी देण्याचा प्रश्न आला त्यावेळी ते शिवसेनेमध्ये आले आणि त्यांना उमेदवारी मिळाली. पुन्हा दुसरे स्पर्धक कोण राहिले? शिरीष देसाई. शिरीष देसाई यांचा स्वभाव आणि त्यांच्या पाठीमागे असणारी मंत्री मुश्रीफ यांची ताकद ही कुठेही उमेश आपटेंनी विचारात घेतली असं मला वाटत नाही. या भाजपाच्या लाटेमध्ये असेल किंवा आपल्या पाठीमागं कार्यकर्त्यांचं जाळं आहे असं गृहीत धरून असेल, त्यांनी घेतलेला हा निर्णय पूर्णपणे अडचणीचा ठरला. कारण त्यांना तब्बल 2 टर्मनंतर पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणजे इथून पुढे तुम्ही लक्षात घ्या की मतदारांना गृहीत धरून या निवडणुकीला माझ्या पाठीमागं एक हा गठ्ठा आहे, तो गठ्ठा पाठीमागं असण्यामागचं कारण काय आहे? त्यामागे काही निश्चितच पक्षीय कारण असू शकतं. म्हणजे पक्ष म्हणून काही लोक तुमच्या पाठीशी राहतात, त्यानंतर व्यक्ती म्हणून तुमच्या पाठीशी काही लोक राहतात, किंवा तुम्ही केलेल्या कामातून उतराई होण्यासाठी काही लोक तुमच्या पाठीशी राहतात. पण त्यांना निवडणूक कालावधीमध्ये 100% गृहीत धरणं हा फार मोठा धोका असतो. कारण निवडणुकीचे निकष हे वेगळे आहेत.
तिथं आता प्रचार सभा तुम्ही बघितल्या उत्तर भागातल्या तर निश्चितच तिघांच्याही प्रचार सभा या जंगी झाल्या होत्या. म्हणून तिघांनाही एक आत्मविश्वास आला होता की आपणच विजयी होणार. पण निकालानंतर काय घडलं? निकालानंतर मुश्रीफ हेच उजवे ठरले. मुश्रीफ यांनी केलेल्या कामाची पोहोच मतदारांनी शिरीष देसाई यांच्या माध्यमातून त्यांना दिली. आणि भादोलमध्ये एक सभा झाली, त्याच्यामध्ये मारिक ज्यावेळी आले होते, मुंडामध्ये ज्यावेळी आले होते, त्यावेळी त्यांनी एक वक्तव्य केलं की यांचा जाहीर प्रवेश होणार आहे भाजपमध्ये. ते वक्तव्य त्यांना एक भोवलं का, असा एक लोकांच्यातून मेसेज जात आहे किंवा चर्चा होत आहे, ते त्याबद्दल काय वाटते? नाही, मी सुरुवातीलाच म्हटलं तुम्हाला, त्यांना जर निर्णयच घ्यायचा होता, सतीश पाटलांच्या पासून बाजूला जायचं आणि निवडणुकीला जाणार आहे असा जर त्यांना निर्णयच घ्यायचा होता तर त्यांनी थेट भाजपात गेले असते तरी काही अडचण नव्हती. मागच्या दारानं भाजपाची उमेदवारी घेणं याच्यापेक्षा थेट भाजपामध्ये गेले असते तर तरीसुद्धा ते निश्चित फायद्यात पडले असते, त्यांच्या मतदानात निश्चित वाढ झाली असती. पण हा ताराराणी आघाडीचा प्रयोग जो होता तो इथं त्यांना अडचणीचा ठरला, त्यांना बॅकफुटवर आणणारा असा ठरला. सतेज पाटलांनीच काही चाव्या फिरवल्या असं एक चर्चा आहे त्या सभेनंतर भादवनच्या, असं काय एक चर्चा भयानक चालू आहे. ती एक म्हणजे काय नेमकी तुम्हाला काय वाटते ते पण तुम्ही सांगू शकता. वाटंगीबद्दल तुम्हाला काय वाटतं? वाटंगी मतदारसंघाबद्दल कसं? आता वाटंगी मतदारसंघाचे संदर्भ हे वेगळे आहेत. वाटंगी म्हणण्यापेक्षा आपण कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघ असं म्हणतो. कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपाचे जयवंतराव सुतार यांनी मशागत फार मोठी केली होती. त्या मतदारसंघामध्ये आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी विकास कामं आणली, गावागावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला, सगळं त्यांचं अगदी व्यवस्थित होतं. पण ज्यावेळी प्रत्यक्षात निवडणूक प्रचाराचा धुरळा सुरू झाला त्यावेळी मात्र ते बॅकफुटवर गेल्यासारखे थोडेसे जाणवू लागले. त्याचं कारण असं होतं की एकीकडं सुधीर देसाई यांचं गावागावामध्ये असणारा संपर्क असेल, जिल्हा बँक असेल, साखर कारखाना असेल किंवा मग तुमचा तालुका खरेदी विक्री संघ असेल, या माध्यमातून त्यांचं कार्यकर्त्यांचं जे जाळं आहे ते जाळं त्यांनी निश्चितच हलवलं, म्हणजे ते सक्रिय केलं. ते मतदानामध्ये रूपांतरित कसं होईल याची त्यांनी पद्धतशीर काळजी घेतली. तिसरे स्पर्धक राहिले कोण? विष्णुपंत केसरकर. तसं विष्णुपंत केसरकरांच्यावर यावेळी निश्चितच शारीरिक मर्यादा जाणवल्या. म्हणजे एवढा मोठा हा विस्तार असणारा मतदारसंघ, साधारण 71 गावं आणि पुन्हा 70 गावामधल्या वाड्या वस्त्या असं विचारात घेतलं तर एवढा मतदारसंघ हा सुमारे 40-45 किलोमीटर लांबीचा हा मतदारसंघ हा कव्हर करताना त्यांची चांगलीच दमछाक झाली. आणि विशेष म्हणजे ऐनवेळी त्यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली, शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी घेतली. याचा परिणाम असा झाला की ते मूळचा शिवसेनेचा पिंड नसतानाही ते शिवसेनेच्या माध्यमातून केवळ निवडणुकीपुरते रिंगणात आले. आणि इथं या कोळिंद्रे जिल्हा परिषद असेल किंवा पूर्ण आजरा तालुक्यामध्ये एक आपण बघितलं राजकीय जी काही समीकरणं आहेत ती बघितली आपण तर निश्चितच विधानसभेला तुम्हाला लोक आबिटकरांना मतदान करतील, इकडं शिवाजी भाऊंना मतदान करतील, इकडं मुश्रीफ साहेबांना मतदान करतील. हेच राजकारण किंवा हीच समीकरणं खाली लागू पडत नाही. मग इथं कारखाना आज राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, बघा गंमत. नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आहे. म्हणजे त्या समीकरणांचा आणि या समीकरणांचा कुठेही कसलाही ताळमेळ नाही. ते राजकारण वेगळं, हे राजकारण वेगळं, संस्थात्मक राजकारण वेगळं, स्थानिक स्वराज्य संस्थांचं राजकारण वेगळं, असं हे प्राधान्यानं आपल्याला जाणवतंय. वेळोवेळी आपल्याला त्याची अनुभूती येते. इथं राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे पण ती विधानसभेला राष्ट्रवादी सोबत राहील याची गॅरंटी नाही, कार्यकर्ता याची हमी देता येणार नाही. ती निश्चितच ज्यावेळी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल त्यावेळी ती तुमच्या राष्ट्रवादीसोबत राहतील. विधानसभेला आबिटकर, मुश्रीफ साहेब किंवा शिवाजी भाऊंचे पाटील. म्हणजे इथलं राजकारण हे कसं आहे
हे बदलणारं राजकारण आहे. इथं ठरलेलं आहे, त्याच्यामध्ये तो माणूस पाहिजे मला, याच्यामध्ये हा माणूस पाहिजे. स्थानिकमध्ये ही बँक आहे ना, इथे हाच माणूस पाहिजे, तोच चालवणार. कारखाना आहे ना, इथं हे पाहिजे. म्हणजे अशी एक मानसिकता इथल्या मतदारांची आहे. म्हणजे स्थानिक चेहराच इथं प्रभावी ठरतोय. कुठलाही प्रचारक, स्टार प्रचारक येऊन इथं काय हे करू शकत नाही असं. हां, आता आपण सभा वगैरे म्हणतो, सभा वगैरे म्हणतो हा मनोरंजनाचा एक भाग ठरतो. कोणतरी येतं बाहेरून काहीतरी टीका करतं, मग या सभा घ्यायच्या की नाही असाही प्रश्न बऱ्याच वेळा उपयोगी पडतो. म्हणजे विचारात करण्याजोगा आहे, कारण बाहेरच्यांना स्थानिक संदर्भ माहीत नसतात. मग म्हणून काही जण या सभा टाळताना दिसतात की सभा नको आपल्याकडं, कारण ते काहीतरी वक्तव्य जाईल एखादं उलट सुलट आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. विषय लक्षात. मग स्टार प्रचारकाचा काही संबंध नाही आहे इथं. आणि प्रचाराला आले लोक म्हणजे तुम्हाला मतदान करतील याचीही हमी नाही. तसं बघितलं आपण तर इथं आता मंत्री मुश्रीफ यांची सभा झाली आजऱ्यामध्ये, कोळिंद्रामध्ये आपल्या पालकमंत्र्यांची सभा झाली, लोक होते ना, पण भाजपाची एकही सभा झाली नाही, तरी भाजप 2 नंबरला आहे. म्हणजे सभा आणि प्रत्यक्ष होणारं मतदान यामध्ये खूप अंतर राहतं, खूप तफावत राहतं. सभा या केवळ मनोरंजनापुरत्या राहतात. मग तिथं दुसऱ्या पक्षाचाही येऊन हजेरी लावतो ना, काय म्हणतात बघूया तरी, तो काय माझाच आहे अशातला भाग नाही. विषय लक्षात घ्या, तो मतदार माझा असेल असं नाही, जाणारा रस्त्यावरचा माणूस सुद्धा सभेमध्ये हजर होतो. कळलं काय चाललंय ते हा बघायला. काय चाललंय बाबा, याचं काय मत आहे ते ऐकूया तरी आपण. म्हणजे तो माझा मतदार झाला अशातला भाग नाही. म्हणजे सभेतल्या गर्दीवरून तुम्ही जर अंदाज मांडत असाल की मीच निवडून येणार, तर ते बिलकुल चुकीचं आहे असं म्हणावं लागेल. आणि याचे अनुभव वेळोवेळी आपल्याला येत राहतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की विजयी आणि जे पराजित झालेले आहेत त्या उमेदवारांच्याबद्दल तुमचं काय मत आहे, काय त्यांच्याबद्दल काय म्हणणार आणि ते कशामुळं काय हे झालं. मुळात जिल्हा परिषदेचे 3 मतदारसंघ 2 वर आले आणि काही मंडळींनी उत्तूर असेल किंवा कोळिंद्रे असेल या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टीने तयारी आधीपासूनच केली होती. विशेषतः त्यामध्ये उमेश आपटे असतील उत्तूर मतदारसंघातून किंवा कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघातील आपले जयवंतराव सुतार असतील. सुधीर देसाई निवडून येणं आणि जयवंतराव बॅकफुटवर जाणं, विशेषतः या दोघांच्या मध्येच ही लढत होईल असं चित्र सुरुवातीपासूनच होतं. याची कारणं अशी आहेत. सुधीर देसाई पुढं का गेले, पण त्यांना पश्चिम भागामध्ये विरोधी उमेदवार जे होते त्यांची तेथील विरोधक जे शिंदे सेनेकडनं उभारलेले विष्णुपंत केसरकर यांना अपेक्षित मतदान झालं नाही. दुसरा मुद्दा, जिल्हा बँक असेल, तालुका खरेदी विक्री संघ असेल, आजरा साखर कारखाना असेल, सेवा सोसायटी असतील, याच्या माध्यमातून ते पूर्ण तालुकाभर त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना पूर्ण खात्री होती की आपण पश्चिम भागात कुठेही कमी पडत नाही. त्यांना काळजी होती ती वाटंगी पंचायत समिती मतदारसंघाची, आणि तिथं त्यांनी डागडुज्या सुरू केल्या आणि त्या त्यांच्या पथ्यावर पडत गेल्या. आता दुसरा विचार केला आपण वाटंगी पंचायत समिती मतदारसंघामध्ये. वाटंगीमध्ये नेमकं काय झालं, तर वाटंगीमध्ये समीर पारदे निवडून आले भाजपाचे. त्याला गणित साधं सोपं होतं, कारण समीर पारदे हे उमेदवार मुळात पंचायत समितीचे नव्हतेच. त्यांनी तयारी केलेली जिल्हा परिषदेची. जिल्हा परिषदेची तयारी पूर्णपणे केलेला एखादा उमेदवार असेल तर तो पंचायत समितीला फारसा अपयशी होण्याचे कारण नव्हतं. आणि जोडीला जयवंतराव होते. जयवंतरावांना तिथून प्रचंड आघाडी मिळाली आणि ती आघाडी मिळाल्यामुळं सहजपणे समीर पारदे त्यातून बाहेर पडले. त्यामध्ये अडचण कोणाची झाली, अडचण झाली ती होलम यांची, जे राष्ट्रवादीकडून होते. अडचण होण्यामागचं कारण काय आहे, अडचण होण्यामागचं कारण मुळातच तिथून राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सुधीर देसाई हे वाटंगीतून काही गावातून कमी पडले. तरीसुद्धा मतदान आपण पाहिलं तर एक जाणवेल आपणाला की काही ठिकाणी सुधीर देसाई यांच्यापेक्षाही होलम यांना मतं जादा आहेत. म्हणजे त्यांनी तिथं निश्चितच काम चांगलं केलं होतं.
तिसरा मुद्दा राहिला, तिसरा उमेदवार सतीश फडके. आता सतीश फडके यांची उमेदवारी आणि ते विजयापर्यंत पोहोचणार का, हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये अगदी सुरुवातीपासून होता, ज्या दिवशी त्यांची उमेदवारी शिंदे सेनेकडून जाहीर झाली. कारण कुठेही ते सहकारात फारसे सक्रिय नसणारे आणि एक अपरिचित चेहरा अशी त्यांची ओळख होती. त्यामुळं फारसे मतदार त्यांच्याकडे आकृष्ट झाले नाही. त्यामुळे लढत झाली कशी, होलम विरुद्ध पारधे, आणि ते पारधे निवडून येण्यामागचं कारण हे असं मी म्हणेन. दुसरा जिल्हा परिषद मतदारसंघ आपण घेतला उत्तूर. उत्तूरमध्ये उमेश आपटे गाफील राहिले. गाफील याचा अर्थ 2 टर्मचा त्यांना चांगला अनुभव होता, त्यामुळे त्यांना एक आत्मविश्वास होता की मी निवडून यायला काही अडचण नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मुळात उमेश आपटे हे रिंगणात आहेत असं समजल्यानंतर किंवा हे गृहीत धरून राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी उमेदवारी सोयीस्कररित्या आपणाला नको अशी भूमिका घेतली होती. बघा तुम्ही पाहून, कारण का उमेश आपटे पुढे रिंगणात आहेत आणि यांच्या पुढे आपला टिकावं लागणं अशक्य आहे. विनाकारण कशाला आपण ते नको तो भानगडीत पाडायचा असा विषय झाला. पण त्यांच्या विरोधात शिरीष देसाई ज्यावेळी उभं राहिले त्यावेळी एक सोबर चेहरा म्हणून शिरीष देसाई यांची इमेज आहे. राजकारणात कुणालाही दुखवणं नाही, फारसं बोलणं नाही, आपलं काम भलं आपण भलं, अशा पद्धतीनं त्यांची कार्य करण्याची पद्धती आहे. पण त्याच्या पाठीमागं असणारी मंत्री मुश्रीफ यांची ताकद ही कुठंतरी त्यांच्या उपयोगी पडली. तो निकाल अपेक्षित होता. आजही मी म्हणतोय, कालही मी हेच म्हणत होतो, तिथून शिरीष देसाईच निवडून येणार आणि आज ते आलेले आहेत. खाली राहिला प्रश्न, आपण विचार केला खाली उत्तूर पंचायत समितीचा, तर मुळातच उमेश आपटे पाठीमागे गेल्यामुळं त्याचा फटका महेश करमळींना बसला. शिरीष देसाई मोठ्या पॉकेटमधून वाढल्यामुळं तिथून तुमचे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते उमेदवार विजयी झाले. राहिला प्रश्न आपल्या शिंदे सेनेच्या उमेदवारांचा. शिंदे सेनेचे उमेदवार मुळात हेही ऐनवेळी जाहीर झालेली उमेदवारी होती, त्यामुळं त्यांना जी तयारी आहे ती तयारी करण्याकरता वेळ पुरेसा मिळाला नाही. पुरेसा वेळ न मिळाल्यामुळं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. खाली मात्र अवस्था वेगळी होती. शेवटपर्यंत खाली असं म्हटलं जात होतं की तिथं केसरकरांची सीट निवडून येणार, म्हणजे केसरकर हे विजयी होणार तिथले, जे डायरेक्ट थेट सभापतीपदाचे दावेदार होते. पण तिथंही मुश्रीफ यांचा करिश्मा चालला. छोट्या छोट्या गावांनी तिथं एकही गाव असं दिसलं नाही की ज्यामधून राष्ट्रवादी वगळता अन्य पक्षांचे उमेदवार मतदानात पुढे गेलेले आहेत. आणि याचा फायदा गाडे यांना झाला. याच मतदारसंघातून शिंदे सेनेतून डेळेकर उभे होते. पण डेळेकर ज्या उभ्या होत्या त्या सक्षम होत्या. तालुक्यामध्ये एक चर्चेतलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. पण त्यांची अवस्था अशीच झाली, छोट्या गावातून येत असताना पुढं त्यांना मोठी पॉकेट सांभाळताना मतदानाची त्यांना खूप तारांबळ त्यांची उडाली आणि परिणामी ते 1000-1500-1001 मतांना पाठीमागं आले. पेरनोली पंचायत समितीमध्ये काय झालं, सुधीर देसाई मोठ्या मताधिक्यानं पुढे आल्यामुळं नैसर्गिकरित्या या पेरनोली मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार खालचा जो होता पंचायत समितीचा तो निवडून आला. आणि मुळातच जयवंतराव सुतार असतील किंवा तुमचे विष्णुपंत केसरकर असतील हे मागं आल्यामुळे याचा फार मोठा फटका खालच्या उमेदवारांना बसला. तिथे श्वेता देसाई यांच्यासह स्मिता देसाई यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आता आपण थोडं आजऱ्याच्या पलीकडे जाऊया. गडिंग आणि चंदगड या मतदारसंघाकडे जे चित्र दिसतं त्याबद्दल काय कसं बघता? नाही, गडिंग्लज, चंदगड आणि आजरा हे तीनही मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या एकमेकाशी कनेक्टेड आहेत. बघा तुम्ही, मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं किंवा म्हटलं होतं की इथले स्थानिक संदर्भ हे वेगळे आहेत. इथं विधानसभेचं प्रतिनिधित्व कोण करतायत? शिवाजीराव पाटील, प्रकाशराव आंबेडकर, मुश्रीफ साहेब,
पण खाली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये त्यांचे उमेदवार कुठे आहेत? ना शिवाजीरावांचे उमेदवार निवडून आले, ना आंबेडकरांचे उमेदवार निवडून आले. बघा, म्हणजे इथून पुढं आणि आता एक पथ्यावर पडलंय राष्ट्रवादीच्या. ते काय तर राजेश पाटील आणि संध्याताई कुपेकर यांचं जे मनोमिलन झालेलं आहे, या मनोमिलनाचा निश्चितच त्यांना या निवडणुकीत फायदा झालेला आहे. या निवडणुकीत या पॉकेटमध्ये किंवा या 3 तालुक्यामध्ये बघितलं तर राष्ट्रवादी वरचढ ठरलेली आहे आणि याचे दूरगामी परिणाम आता तुम्हाला दिसत जातील, हळूहळू दिसत जातील. आणि या निवडणुकीमध्ये मुळातच राजकारण जे होतं, निवडणुकीचा चेहरा जरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा असला तरी त्यामागचं राजकारण जे होतं ते जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ दूध संघाशी कनेक्टेड असं राजकारण होतं. काही मंडळींनी सोयीच्या भूमिका घेतल्या, काही मंडळी आपण आहोत असं दाखवत होतं, पण ते प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर होते की नाही हा संशोधनाचा विषय आहे. मतदानानंतर जे काय निकाल गाववर बाहेर पडलेले आहेत ते पाहिल्यानंतर मग या मंडळींनी काम प्रामाणिकपणे केले की नाही असाही प्रश्न उपस्थित होण्याजोगी आज परिस्थिती आहे. म्हणजे एकनिष्ठेवर तुमचा प्रश्न आहे? 100% प्रश्न आहे. कारण उद्या समोर असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना ज्यांच्या हातामध्ये उमेदवारीची सूत्र राहणार आहेत अशा नेत्यांना आपण दुखवायचं नाही, याची पुरेपूर काळजी स्थानिक काही मंडळींनी अगदी पद्धतशीरपणे घेतलेली आहे या निवडणुकीत. याचाच परिणाम काहींचे उमेदवार पराभूत झालेले आहेत. जर ते पूर्ण ताकदीनिशी बाहेर पडले असते तर निश्चितच आज निकाल वेगळेही दिसले असते. पण प्रत्येकानं थोडासा हातचा राखून या निवडणुकीमध्ये भूमिका घेतल्या आणि या भूमिकांचा फटकाही उमेदवारांना बसत गेला. आणि हे तुम्ही साधारणपणे मतदान आपल्यासमोर ज्यावेळी येईल, गाववार असेल त्यावेळी ते समोर घेऊन पहा, तुम्हाला लक्षात येईल. वास्तविक एखाद्या गावातून एखाद्या नेत्याचं जिथं चालतं त्या गावातून त्यानं पाठिंबा दिलेला उमेदवार पुढे येणं गरजेचं होतं, पण तसं घडलेलं नाही. काही नौके उमेदवार किंवा कार्यकर्ते याच्यातून केंद्रस्थानी बनले, ते एक बदलाचं लक्षण आहे का असं वाटतं का तुम्हाला? हो, 100% बदलाचं लक्षण म्हणावं लागेल. कारण आता तरुणाईसुद्धा मोठ्या प्रमाणावर राजकारणात येऊ इच्छिते. थोडंसं पाठीमागे गेलात तुम्ही तर तुम्हाला काही घराणीच या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना वर्षानुवर्ष दिसत होती. आता तसं नाही आहे. आता नवनवीन मुलं, कालची मुलंसुद्धा आज इथं थेट निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीने उतरत आहे. यापूर्वी कसं होतं, एक टप्पे ठरलेले असायचे. एक ग्रामपंचायत असेल, सरपंच पद असेल, पंचायत समिती असेल, त्यानंतर जिल्हा परिषद, त्यानंतर मग विधानसभा. पण आता तसं नाही आहे. आता थेट एखादा उद्या म्हणतो की बाबा मला आता विधानसभेला मी उभारणार, म्हणजे तो कधीही ग्रामपंचायतला उभारलेला नसतो किंवा कधीही तो जिल्हा परिषदेला उभारलेला नसतो. म्हणजे ही मानसिकता धाडसाची आहे आणि ते धाडस करणारी आता ही पिढी उदयास आलेली आहे. याचाच परिणाम असा दिसतो की यापूर्वी कधीही प्रतिनिधित्व न केलेले जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही उमेदवार आपले निवडून आलेले आहेत. यावेळेला सुधीर देसाई कधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्हते किंवा शिरीष देसाई यांनी जिल्हा परिषद कधी लढवली नव्हती, पण ते आज नवीन चेहरे म्हणून तिथं आपणाला दिसतात. नुसते नवीन नाही, नवीन तरुण चेहरे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण हा आत्मविश्वास म्हणावा की अति आत्मविश्वास म्हणावा? नाही, आत्मविश्वास अति आत्मविश्वास असं म्हणायचं झालं तर आता अलीकडं लोकांना किंवा मतदारांना गृहीत धरून तुम्ही जात असाल तर तो तुमचा अति आत्मविश्वास आहे असं म्हणता येईल. कारण समोरच्या लोकांना सर्व सारखेच अंतरावर असतात. आज तुम्ही बोलवलं तुमच्याशी बोलणार, ते मतदान करायचं तुम्ही आवाहन केलं करतो म्हणणार, मी बोलवलं माझ्याशी व्यवस्थित बोलणार, पण मनामध्ये जे आहे तेच ते करणार. म्हणजे आता असं गृहीत धरून चालणार नाही की बाबा माझ्याबरोबर एवढी लोकं आहेत. नाही, ते मतपेटीपर्यंत जाऊन त्या मतदान यंत्रामध्ये तुमच्या चिन्हाचं बटन दाबेपर्यंत त्यांची मानसिकता कधी बदलेल हे सांगता येत नाही. कधी बदलू शकतात ते. आणि आता मुळातच कोण कोणामध्ये अडकून नाही आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे.
हाच एक फरक आहे मूलभूत. स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये 50-60 वर्ष हे असं चालायचं, एखाद्यानं सांगायचं आणि गावानं मतदान करायचं. पण आता हे परिवर्तन होत चाललेलं आहे. आता तरुणाई तुमच्या हातात राहिलेली नाही आहे. प्रत्येकजण स्वतःचं मत व्यक्त करताना दिसतो. तो त्या मतदान प्रक्रियेमध्ये नव्हे तर प्रचार यंत्रणेमध्येही भाग घेताना दिसतो. त्याला पूर्णपणे आता स्वातंत्र्य माहिती आहे की मला कुठल्या नेत्याला निवडून द्यायचं आहे, कुठला नेता माझं भलं करू शकतो किंवा कुठल्या व्यक्तीच्या मागून मला जायचं आहे. काही नेते असे होते की त्यांनी साधं फक्त एक रात्री मेसेज फिरवला की या चिन्हाला मतदान करायचं आहे, तर तो मतदार बघतही नव्हता की हा उमेदवार कोण आहे. माझ्या नेत्यानं सांगितलं की त्याला मतदान करायचं, त्या चिन्हाला मतदान करायचं. हे याच्यातून थोडंसं लोप पावतंय असं हे जाणवतंय. आता एक थोडंसं एक महत्त्वाचा प्रश्न असा एक येईल की पराभूत उमेदवार किंवा पक्षांनी याच्यातून काय बोध घ्यावा किंवा काय त्याच्यातून आशय घ्यावा. पराभूत उमेदवार असेल, विजयी उमेदवार असेल, फरक काय आहे तर मतदारांना गृहीत धरता कामा नये. भले तुम्ही मग कोणत्याही पद्धतीने त्याच्याशी अप्रोच झाला असाल, आर्थिक बाबीने असाल, कामाच्या माध्यमातून असाल किंवा इतर कोणत्याही माध्यमातून असाल, म्हणून तो मतदार मला मत देईल याची कोणतीही हमी आज देता येत नाही. म्हणजे तुम्हाला कामातही राहावं लागेल. मतदारांच्या इतर ज्या अपेक्षा आहेत त्या देखील तुम्हाला पूर्ण कराव्या लागतीलच. असं म्हणता येणार नाही मी याचं काम केलं आहे त्यामुळे 100% याचं कुटुंब मलाच मतदान करणार नाही, याची कोणतीही हमी आज देता येत नाही. त्यामुळं इथून पुढं कामही केलं पाहिजे, तुम्हाला त्याच्या संपर्कातही राहिलं पाहिजे, रस्त्यावर उतरूनसुद्धा तुम्ही लढा देण्याची तयारी ठेवली पाहिजे. हे सगळं जर तुमच्याकडून होत असेल तर निश्चितच तुम्ही या निवडणुकांना सामोरे जाऊ शकता. अन्यथा तुम्हाला मतदार गृहीत धरता येणार नाही, तो तुमच्यासोबत राहील याची कोणतीही हमी तुम्हाला देता येणार नाही. साधारण या तिन्ही तालुक्यांची म्हणजे आझाद आणि चंदगड या तिन्ही तालुक्यांची पुढची राजकारणाची दिशा कशी असेल. प्रत्येक निवडणुकीमध्ये राजकीय संदर्भ हे वेगवेगळे असतात. आता याच निवडणुकीमध्ये आपण चंदगडमध्ये पाहिलं तर विधानसभेला बॅकफुटवर असणारे किंवा गेलेले म्हणा राजेश पाटील, नंदाताई बाबुळकर ह्या एकत्र आल्या. या एकत्र आल्यामुळं राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या जिल्हा परिषदेच्या. स्थानिक राजकारणामध्ये गडहिंग्लज नगर परिषद मुश्रीफ यांनी घेतली, जिंकली. त्याच्या प्रचाराची धूळ बसते न बसते तोच जिल्हा परिषद लागली, म्हणजे त्याचा फायदा तिथं झाला. आजऱ्यामध्ये तसंच झालं. आजऱ्यामध्ये नगरपंचायत निवडणुकीपाठोपाठ ही निवडणूक आली, पण नगरपंचायतीचे निकाल वेगळे आले, याचे निकाल वेगळे आले. म्हणजे इथून पुढं निश्चितच परिवर्तन हे अटळ आहे. राजकीय परिवर्तन हे होत राहणार. नवनवीन चेहरे उदयाला येणार, नवनवीन प्रश्न घेऊन ते सामोरे जाणार. तरुणाईचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर समावेश राहणार आणि तरुणाईच उद्या भविष्यामध्ये या निवडणुका हातात घेणार आणि या निवडणुका तरुणाईच्या माध्यमातूनच उद्या लढल्या जातील असं निश्चितच वाटतं. आणि नेते मंडळींनाही आता याची जाणीव व्हायला लागलेली आहे की कुठंतरी आपले वयस्कर उमेदवार ठेवण्यापेक्षा तरुणाईच्या पाठीमागून तरुण लोक राहतात हे निश्चितच आहे. त्यामुळंच या निवडणुकीमध्ये बहुतांशी चेहरे हे आपणाला तरुण दिसतात. बघा तुम्ही जिल्हाभरातले तुम्ही जर उमेदवार बघितले तर बहुतांशी मंडळी ही अगदी अविवाहित मंडळीसुद्धा काही त्यामध्ये आलेली आहे. म्हणजे इतके तरुण चेहरे आता आलेले आहेत. भविष्यामध्ये हे तरुण कुठले निर्णय घेणार याच्यावर देखील तुमचं तालुक्यांचं राजकारण अवलंबून राहणार आहे. कारण या तरुणांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर तरुणाई आहे, म्हणून तर ते आज लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत. लक्षात ठेवा. म्हणजे यांचा विचार तुम्हाला भविष्यामध्ये करावा लागेल आणि ही परिवर्तनाची नांदी आहे असं मला वाटतं. स्वातीताई कोरेंनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच दिवशी जनस्वराज्यानं अनिरुद्ध रेडेकर यांना पक्ष प्रवेश करून घेतला आणि त्यांना उमेदवारी त्यांना दिली.
त्यांची उमेदवारीतून ते विजयी झाले, त्याबद्दल? मुळात अनिरुद्ध रेडेकर यांचं काम मोठं आहे. त्यांचं संस्थात्मक कार्य पाहिलं, कार्यकर्त्यांची असणारी फळी असेल किंवा एकंदर प्रचार यंत्रणा राबवायचं जे नियोजन आहे, त्या नियोजनामध्ये ते निश्चितच उजवे आहेत. कारण यापूर्वीही त्यांच्या मातोश्री अंजनाताई यांच्यासाठी त्यांनी गोकुळची निवडणूक असेल, जिल्हा परिषद निवडणूक असेल, गोकुळ जिल्हा परिषद, आजरा साखर कारखाना यासारख्या निवडणुकींचा त्यांना दांडगा अनुभव आहे. आणि कार्यकर्त्यांचं भक्कम जाळ आहे. म्हणजे तळागाळामध्ये पोहोचण्याची त्यांची जी धडपड आहे, ती धडपड त्यांना फायद्याची ठरली. आणि यामुळं आज अनिरुद्ध रेडेकर हे जनसुराज्यमधून विजयी झाले. ठीक आहे, त्यांनी तात्पुरती तडजोड म्हणून ते जनसुराजच्या माध्यमातून ते गेले असतील चांगलं, पण ते निश्चितच आणि कुठल्या एखाद्या पक्षातून जरी गेले असते तरी ते निश्चित उजवे ठरले असते. ही त्यांना तेथील कामाची दिलेली पोच आहे. एक तरुण आणि आश्वासक चेहरा म्हणून मतदार त्याच्या पाठीशी राहिले आणि त्यांनी जे काही प्रचार यंत्रणा राबवली त्या प्रचार यंत्रणेचंही हे यश म्हणावं लागेल. या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ हे वलचल ठरले, उजवे ठरले. बरोबर. तर आमदार शिवाजी पाटील आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची पिछाड झाली. त्याच्यामध्ये काय, म्हणजे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मंत्री मुश्रीफ हे उजवे ठरले हे निर्विवाद त्यांनी सिद्धच करून दाखवलं. पण याचा अर्थ असा नाही आहे की पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर मागं पडले किंवा आमदार शिवाजी भाऊ यांची पिछेहाट झाली. कारण ही निवडणूक, या निवडणुकीकडे जर असं पाहिलं आपण तर मुळातच या पूर्व भागामध्ये किंवा कोळिंद्रे मतदारसंघातील बहुतांशी भाग हा पालकमंत्री आंबेडकर यांच्याशी काही संबंधित नव्हता. लक्षात ठेवा, यापूर्वी कधी त्यांना तिथे जाण्याचा योग आला नव्हता. पण आज ते फायद्यात ठरले असं मी म्हणतोय. पण तिथं त्यांनी कार्यकर्ते चार आपले तयार केलेले आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून. तीच अवस्था शिवाजीराव पाटील यांची आहे. आज उमेदवार जे उभा केले त्यांना अपयश भलेही आले असेल, परंतु भविष्यात त्यांना तिथं जाण्याकरता 2-4 कार्यकर्ते तिथं निश्चितच त्यांनी भक्कम असे तयार केलेले आहेत. निवडणुकीमध्ये उभा केलेले उमेदवार, पालकमंत्र्यांनी उभा केलेले उमेदवार कोण होते? हो, विष्णू बनकेसरकर. दुसरे विठ्ठल उत्तुरकर. हे दोन्हीही मूळ शिंदे सेनेचे नवे कार्यकर्ते. त्यामुळे त्याचा थेट संबंध आपण त्यांच्या यशाशी जोडणं हे चुकीचं वाटतं. किंवा इथं आपल्या पेरनोली मतदारसंघातून उभा केलेले खालचे पंचायत समितीचे उमेदवार स्मिता देसाई यांची जडणघडणच काँग्रेसमध्ये झालेली आहे. या निवडणुकीपुरते ते या मैदानात उतरले होते त्यांच्याकडून, म्हणजे ते अपयशी झाले शिवाजीराव असं म्हणणं चुकीचं होईल. उद्या वेगळ्या निवडणुका लागल्या, संदर्भ बदलतील. उद्या कदाचित पुन्हा पालकमंत्री वरचढ ठरतील, इकडं शिवाजीभाऊ वरचढ ठरतील. म्हणजे या निवडणुकीचा तसा त्या दोघांशी थेट संबंध जोडणं हे योग्य. म्हणजे हे जे उमेदवार आहेत ते त्याच पक्षात राहतील असं काय वाटत नाही. नाही, आता महाराष्ट्रामध्ये असो किंवा पूर्ण देशामध्ये असो पक्षांतराची ही लाटच आहे. म्हणजे आज बघा ना, या निवडणुकीमध्ये एका उमेदवाराबाबत तर असं घडलं की तो काँग्रेसची उमेदवारी मागायला गेला होता आणि त्याला थेट भाजपाची तिकीट मिळालं. म्हणजे तो गेला काँग्रेसची उमेदवारी घ्यायला आणि भाजपाची उमेदवारी घेऊन तो घरी परतला. हा काय प्रकार आहे? म्हणजे विचारसरणी काय नाहीच आहे का, फक्त मला उमेदवारी पाहिजेत, बाकीचं मला किंवा सत्ता पाहिजे, हाच विषय फक्त आहे? नाही, कसं आहे, मी आता इथं या मतदारसंघामध्ये मी गेली 5 वर्ष राबतोय आणि मला ऐनवेळी जर नेते मंडळी डावलत असतील तर मला निवडणुकीला तर सामोरं जायचं आहे. मी एकटा तर जाऊ शकत नाही, माझ्या पाठीमागे कोणाचं तरी लेबल पाहिजे ना. कोणतरी कोणाचा तरी माझ्या पाठीवर हात असल्याशिवाय मी पुढं धाव घेऊ शकत नाही, याची मला जाणीव आहे. म्हणजे अपक्ष होऊन त्याला देऊ शकत नाही, त्यामुळं
अगदी बरोबर. अहो मी अपक्ष म्हणून कुठे टिकणार आहे सांगा मला. आता तुम्हाला सांगतो, या कोळिंद्रे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये साधं 70-80 या गावांच्या मध्ये एखादं बॅनर लावायचं आणि बूथ उभा करायचं, तिथं 4 कार्यकर्ते उभा करायचं म्हणजे तुम्हाला 5-10 लाखाचा खर्च आहे. लक्षात ठेवा. कुठं पुरणार आहात तुम्ही? या पक्षीय किंवा बड्या मंडळींच्या समोर तुम्ही कुठं टिकणार आहात? मग कुणाचा तरी वरद असता आपणाला पाहिजे, कुणाचा तरी पाठीवर आपले हात पाहिजे, त्याच्याशिवाय आपण निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही, याची पूर्ण जाणीव आहे. मला उभं राहायचं आहे, पण पक्ष तिकीट द्यायला तयार नाही ना. केसरकर काय गेले शिवसेना शिंदे गटामध्ये? ते मूळ राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून चर्चेत होते, पण ऐनवेळी त्यांना ज्यावेळी असं जाणवायला लागलं की राष्ट्रवादीतून मला उमेदवारी मिळणार नाही, त्यावेळी त्यांनी आपला पवित्रा बदलला. त्यावेळी ते कुठे गेले? शिंदे सेनेत गेले. उत्तूरकरांची अवस्था हीच आहे. म्हणजे जी अवस्था देसाईंची आहे, जी अवस्था केसरकरांची आहे, तीच अवस्था उत्तूरकरांची आहे. म्हणजे मी काम करून सुद्धा मला जर मिळत नसेल उमेदवारी, तर मग माझी 5 वर्ष मी वाया काय घालू? बरं, भविष्यामध्ये एखादं आरक्षण पडलं तर मग परत मला बॅकफुटवर जावं लागेल. मग आत्ता काय होतं ते होऊ दे. भले मी काँग्रेसमधून तर काँग्रेसमधून, भाजपामधून तर भाजपामधून, सेनेमधून तर सेनेमधून निवडणुकीला सामोरं जातो, पण मला आता ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची आहे. या मानसिकतेतून काही लोकांनी ऐनवेळी उमेदवाऱ्या घेतल्याचे आपल्याला दिसतं. अर्थात तो त्यांचाही दोष आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. अपेक्षा कोणाचीही राहणार आहे, पण डावललं गेल्यानंतर निश्चितच ते पर्याय शोधणार. ओके. तर आपण आता मुलाखत अंतिम टप्प्यावर घेऊन येतो आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लिंकमॅली चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आज, काल आणि उद्याही अशाच बातम्या देत राहू, हा विश्वास ठेवा. धन्यवाद.